नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अस्मी रिअल कोट्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज परत एक महत्त्वाचा आणि सुंदर असा विचार मी तुमच्या पुढे घेऊन आलेले आहे. आणि तो विचार आहे आपल्या आहार विहार विषयीचा. बरेच लोक म्हणतात की व्रत वैकल्य केल्यामुळे देव प्राप्त होतो. म्हणजे व्रत वैकल्य म्हणजे उपवास, तापास. बघा मित्रांनो, आपलं शरीर देवाने तयार केलेलं आहे आणि ते कसं तयार केलेलं आहे हे आपण बघितलेलं नाही आहे. पण आपल्या बारीक बारीक गोष्टींचं जर आपण निरीक्षण केलं, डोळे, कान, नाक, हात, पाय, बोटं, डोके, भरपूर अवयव आहेत आपले. त्याच्यातला एखादाच अवयव मी तुम्हाला उदाहरण घेऊन सांगते. सपोज आपला एखादा दात तुटला आणि तो दात आपण बसवायचं ठरवलं, तर डॉक्टरकडे आपण जातो. तेव्हा रूट कॅनलसाठी तो 5 दिवस घेतो आणि दात बसवण्यासाठी 5 दिवस घेतो. म्हणजे मोजून 10 दिवसात आपला दात बसवला जातो. तो पण कृत्रिम, परमनंट नाही. आणि त्याला पथ्य एवढे असतात की डायरेक्टली डॉक्टर आपल्याला वॉर्निंग देतात की कडक काही खायचं नाही. विचार करा मित्रांनो, ईश्वर आपल्याला परमनंटली अगदी सुंदर, स्वच्छ आणि भक्कम असे अवयव देतो. ईश्वर देतो तेव्हा आपल्याला तो कुठलीच वॉर्निंग देत नाही. तुम्ही काहीही खा, काहीही प्या. मग आपण ईश्वराच्या ह्या तयार केलेल्या शरीराकडे दुर्लक्ष कसं करतो? मला त्या साधनेला विरोध करायचा नाही की बायका भरपूर उपवास करतात, उपवासी राहून देवाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला खरंच वाटतं का की उपवास केल्याने देव प्राप्त होत असेल? तुम्ही अंतःकरणापासून विचार करा. तुम्ही जर यंत्र एखादं तयार केलं आणि त्या यंत्राला रोजचं इंधन लावायची तुम्हाला गरज पडली आणि तुम्ही ठरवलं की यंत्राने आज उपवास करायचा, विना इंधनाचं चालू करायचं, तर ते यंत्र चालू होणार का? नाही होणार. आणि त्याला जर कोणी दुसऱ्याने जरी इंधन दिलं नाही तरी आपल्याला राग येईल, कारण ते यंत्र आपण तयार केलेलं असतं आणि आपल्याला माहीत असतं त्याला रोजच्या इंधनाची गरज असते. तसं देवाने आपलं एवढं शरीर तयार केलं आणि देवाने इंधन म्हणून आपल्याला अन्न आणि पाण्याची सोय पण करून दिलेली आहे. पण आपण स्वतः आपल्या शरीराच्या यंत्रासाठी ते इंधन देण्याचं नाकारतो, काय तर उपवास म्हणून. तर विचार करा, देवाचा याच्यात किती अपमान होत असेल, तो किती हळहळत असेल जेव्हा आपलं शरीर आपण स्वतः बिघडवतो. महिन्यातून एक उपवास करणं गरजेचं आहे, शरीराला विराम देणं. पण देवाला प्राप्त करण्यासाठी उपवास करणं अयोग्य गोष्ट आहे. मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग.